कर रहा हूँ। स्टॉप कर रहा अभी आ गए। मी रेकॉर्ड करतो। काल सकाळी पहाटे 2:15 वाजता छावणी या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये टेलरच्या दुकानाला भीषण आग लागली। रमजानचा महिना असल्यामुळे आणि त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय असल्यामुळे कपडे बहुतेक जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होते आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे। दुर्दैवानं या कुटुंबातील जवळपास 7 जण या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत। त्यात 2 लहान मुली, महिला जी गरोदर होती ती पण, असे अनेक जण, म्हणजे त्यांना उठायला सुद्धा संधी मिळाली नाही। इतका दुर्दैवी प्रकार आमच्या या छावणी परिसरात घडलाय। सुदैवानं त्यांचा एक मुलगा त्या जागा असल्यामुळे तो वाचलाय। रमजानच्या महिन्यामध्ये हे झालेला भीषण प्रकार फार दुर्दैव आहे, याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे। यांना तातडीची मदत, आजच्या आज मदत सुद्धा दिली जाईल। त्यांच्या या कुटुंबावर जी दुःखाची छाया आहे, जी पवित्र महिन्यामध्ये पडली, त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत। शक्यतोपर्यंत सर्वात जास्त मदत देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे। यावर कलेक्टर असतील, इतर डिव्हिजन कमिशनर असतील, यांनाही तातडीनं या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तुम्ही अन्याय संतोष रिपोर्टर सांगून गेला हे बूमलेट बोलला होता। रात्री छावणी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली। मला वाटतं 2:30-3च्या दरम्यान ही आग लागली असं, आणि एक कपड्याचा मोठा व्यवसाय, इतर कपडे आणि टेलरिंग असा इथे व्यवसाय सुरू होता। आणि रात्री मला वाटतं टेलरिंग काम हे 3 वाजेपर्यंत चालू होतं आणि 3 वाजेच्या नंतर इथं ही आग लागली आणि या आगीमध्ये जवळजवळ 7 जण मृत्युमुखी पडलेले। म्हणून मला एक सांगायचं की आग लागल्याच्या नंतर यांना कुठेही बाहेर येता पडता आलं नाही, म्हणून गुदमरून यांचा मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी घटना घडलेली, आणि मी ही घटना घडली कशी, कशामुळे घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले आहे। आता आचारसंहिता आहे, कुठल्या मदतीची करणार आहात? घटना दुर्दैवी आहे, आचारसंहिता जरी असेल पण शासनाची जी काही मदत असते दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर, ती मदत निश्चित त्यांना मिळेल। आणि या छावणी परिसरात सगळे समाज बांधव गुण्यागोविंदाने राहतात, त्यांच्या सगळ्यांनी मदत, जितकी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला, आणि शासनाच्या वतीने जी रेग्युलर मदत असती ती मदत त्यांना निश्चित मिळाली जाईल।